माझं नाव अनिरुद्ध अशोक बनसोड. कॉस्ट टू कनेक्ट फाउंडेशन या संस्थेचा मी फाउंडर आहे आणि हुनर गुरुकुल हा कॉस्ट टू कनेक्ट फाउंडेशनचा एक प्रोजेक्ट आहे. बेसिकली हुनर गुरुकुलचा सुरुवात झाली 2017-18 मध्ये. हुनर गुरुकुलचा मेन एम आहे की जे मुलं कुठल्याही कारणाने शिक्षणाच्या किंवा चांगल्या गोष्टीच्या थोडं दूर असतील, या सगळ्या मुलांना इथे एकत्र करायचं आणि त्या मुलांना आपल्या पायावर उभं करायचं. याच्यामध्ये आम्ही 2 ट्रेड शिकवतो, एक बांधकाम आणि एक सुतारकाम. आतापर्यंत हा एक वर्षभराचा पूर्ण असा कोर्स आहे, निवासी प्रकल्प आहे हा सगळा. आणि आतापर्यंत 6 बॅच झाल्या हुनर गुरुकुलच्या. त्यामध्ये जवळपास 130 मुलं आतापर्यंत इथून पास आउट होऊ शकले. सांगायला हेही छान वाटतं की त्याच्यातले 80% मुलं तरी त्याच आपण जे काही शिकवलं आहे त्याच्यातच काम करतात. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये एक बांबूचा ट्रेड सुरू होईल की जो मुलांसाठी आणि मुलींसाठी पण चालू राहील. नमस्ते, मी सागर गोंदे. स्नेहालय संस्थेमधील स्नेहालय संचलित कौशल्य विकास केंद्र या प्रकल्पाचा प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम बघतो. आज आम्ही स्नेहालयातील आणि स्नेहालय संचलित कौशल्य विकास केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची आज पुणे सासवड येथील हुनर गुरुकुल येथे आज एक्सपोजर व्हिजिट प्लॅन केली होती. आणि जवळजवळ 10 विद्यार्थ्यांना घेऊन मी आज हुनर गुरुकुल येथे आलेलो आहे. आणि खूप छान प्रकारे इथे कशा प्रकारे कोर्स चालतात. इथं कार्पेंट्री आणि कन्स्ट्रक्शन वर्क हे 2 कोर्स खूप छान प्रकारे चालतात, हे आमच्या विद्यार्थ्यांनी बघितले. आणि आता सध्या हुनर गुरुकुलमध्ये प्रशिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर आमच्या विद्यार्थ्यांनी चर्चा केली. आणि त्याचबरोबर हुनर गुरुकुलमधून शिक्षण घेऊन विद्यार्थी कसे त्यांच्या पायावर उभे राहिले आहेत याही सक्सेस स्टोरी आज आम्ही इथे बघितल्या. आणि यातून आमच्या विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा भेटलेली आहे. आणि नक्कीच आमचे विद्यार्थी ह्या कोर्ससाठी प्रवेश घेतील आणि तेही जसे त्यांचे स्नेहालयातील जुने जे मित्र वगैरे आहेत ते स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत तसे हे विद्यार्थी त्यांच्या पायावर पाय ठेवून पुढे जातील. धन्यवाद. नमस्ते, माझं नाव अक्षय शिवाजी देशमुख. मी स्नेहालयाचाच विद्यार्थी आहे तसं, पण आता मी हुनर गुरुकुलमध्ये सुतारकामामध्ये मुलांना शिकवण्याचं काम करतोय. पण मी तसं बघायला गेलं तर स्नेहालयामध्ये 2017-18 मधून मी स्नेहालयामधून हुनर गुरुकुलमध्ये पासआउट झालो. पण मी जेव्हा स्नेहालयामध्ये होतो तेव्हा माझं एज्युकेशनचं सगळं स्नेहालयाने केलं. आणि स्नेहालयाने मला खूपच सगळ्यात मोठी म्हणजे माझं जे पायावर उभा राहायचं होतं तर त्याचं सगळ्यात मोठं एक त्यांनी स्थान निर्माण करून दिलं म्हणजे की जे हुनर गुरुकुल. आणि मी हुनर गुरुकुलमध्ये 2017-18च्या बॅचमध्ये मी शिकलो. आणि मग त्याच्यानंतर काही वर्ष मी 7 वर्ष बाहेर काम केलं. आणि मग त्याच्यानंतर मग मी मुलांना हुनर गुरुकुलमध्ये आता शिकवण्याचं काम करतो. आणि मला खरंच स्नेहालयाच्या मुलांना एक सांगणं आहे की म्हणजे स्नेहालय हे आपलं पुनर्वसन करू शकतं, पण स्नेहालय आपल्याला एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर जाऊन उभा करतं तेव्हा आपल्याला आपलं स्वतःचा प्रामाणिकपणाने आपल्याला काम करता यायला पाहिजे. आणि तोच प्रामाणिकपणा माझ्यात आजपर्यंत टिकतोय स्नेहालयामुळे. तर मी खरंच माझं आयुष्याचा पूर्ण श्रेय स्नेहालयाला द्यायला इच्छुक आहे. थँक्यू. हॅलो, नमस्ते. माझं नाव रोहित कुरे. मी स्नेहालयामध्ये असताना 8वी पर्यंत शिक्षण घेत होतो. त्यावेळेस शाळेमध्ये एक नवीन कोर्स निर्माण झाला. तिथे आम्हाला मल्टी स्किल हा विषय शिकवत होते. त्याच्यामध्ये मी विविध प्रकारचे कोर्स केले, कार्पेंट्री केलं, वेल्डिंग वगैरे, फर्निचर्स असं बरेचसे काम शिकलो. त्यातनं मला हा कार्पेंट्री हा विषय खूप चांगला आला आणि त्यामध्ये मला आवड निर्माण झाली. आणि असंच मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. 12वीला बाहेर शिक्षण टाकलं. त्याच्यानंतर मी हुनर गुरुकुलला आलो आणि इथे कार्पेंट्री शिकू लागलो. आणि आज मला चांगलं वाटतं की मी कार्पेंट्री हा विषय शिकतोय. आणि मला जे शिक्षक आहे ते माय संस्थेचे विद्यार्थी आहे. आणि माझे मित्र ते सर्व अशा क्षेत्रामध्ये उतरतात जिथे त्यांना आवड निर्माण आहे. धन्यवाद. इथला नेचर लय चांगला होता. नेचर आणि नाही का इथलं
आम्हाला तिथे एसके किंवा नाही का आम्ही कधी पण नाही काही करत असतो ना वेल्डिंग फॅब्रिकेशन तिथं नेहमी घाम येत असतो नाही का. पण इथं आलं ना घाम काही येतं हे पण नव्हतं ऊन नव्हतं काही वातावरण चांगलं होतं नाही का. आम्ही बऱ्याच मशीनी पाहिले इथं नाही का तीन याच्या मशीनी होत्या नाही का. तीन चार प्रकारच्या मशीन होत्या लय मशीनी होत्या आणि त्या बघून आनंद आला नाही का इथं हे बघून सगळं. धन्यवाद.